तुझी मूर्ती पाहून माझ्या मनाला आनंद होते आणि दुःखाचे डोंगर देवा पार करून जाते। वक्रतुंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स अलोरी चिपळूण ते पुणे अभिषेक उदय समीर बंगाल शुभम शिंदे यांच्याकडून शाहीर सरस भावांसाठी 151 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। तरी मंडळ त्यांचे आभारी 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 आहे। अय गणपती गावाला गेलं मग आपल्याला आठवण येते, अय सगळ्यांनाच येते आहे की नाही, बरोबर ना? म्हणून त्या आशयाचा गण कसा मांडतोय लक्ष असू द्या। गणपती गावाला गेले त्यांची आठवण येते म्हणून काय म्हणायचं आहे, अय जरा कान उघडे ठेव, तुझी कान उघडणी करतो, जरा गण होऊ दे। एकदा माझा गण झाला की मी माझा घन मी माझी घन काढणार, मग जरा तब्येत बिब्येत बनव, मग बरोबर ना? साफ सुकत चालेल, झाटे काढू का? बहादूर सिंग नाक्यावरती आहे बघा, झाटे काढू तुम्ही आणले हो द्यायला घेऊन, तब्येत होईल तुझी आहे की नाही? असो म्हणून म्हणायचं आहे, अरे भीड़ में तन्हाई में दर्द की रुसवाई में मुझे तुम याद आते हो, मुझे तुम याद आते हो। अरे निरोप दिला देवाला मग तुम्ही गेलात गणा गावाला, अहो निरोप दिला देवाला तुम्ही गेलात गणा गावाला, विसरू कसे हे तुम्हाला आठवण येतेही आम्हाला, हो आठवण येतेही आम्हाला। या 1 2 3 4 झाला
जरा फिरवा आता
मग आता कशी पाहिजे गवळण, कशी पाहिजे गोवांची, कशी पाहिजे पिसा? मला काय म्हणते तुमची सालपाडा गाडी होय, तुझी कशी किटला उडवेल माहितीये का तुला? हा झाटे काजू देतो तिला, देतो फेमस झालाय झाटे काजू. असं काय म्हणते, ए किशोरा आता बाहेर ये. मी माझ्या बारीत येणार आहे, तुझ्या बारीत का उड्याला येऊ? मी माझ्या बारीत येणारच आहे ना, आहे की नाही? ए बाहेर रे बाहेर रे, मी आलो तर राशील काय जागे काय प्रकार. काय म्हणते, हो मला या ठिकाणी दुसरं वर्ष दिलेलं आहे आयोजकांनी. मी संधीचं सोनं करेन म्हणते, आहे की नाही? मग आम्ही काय चांदी करणार आहोत? आम्ही पण सोनाच करायला, आहे की नाही? हा माझा आहे, दुसरं काय नाही. लॉकडाऊनच्या आधी आले ना, बरेच वर्ष आले असतील त्याला. पूनम कोडकेकर मी, हा तारखा भेटत नाहीत ना म्हणून काही यायला भेटत नाही, कळलं का? परत काय म्हणते, चोर आहे, चोर हरामखोर असू दे. आता चोर तो भगवान श्रीकृष्ण चोरी करायचाच, आहे की नाही? गवळण गायलेलं आहे. अरे रेकॉर्ड ब्रेक सुर का देत नाही तुम्ही? तुमचा बेंजोचा काय झाला? रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हवाल फुलच्या गुन्ह्यात. हे नंद किशोरा लबाड चोरा, नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. किती सांगून कळे ना वेड्याला, तुला खायला आहे जावाड्याला. बाई हे जुनं झालं, लय बायकांनी तुझ्यासारख्या गायलेल्या आहे की नाही? आईजा वाड्याला आईजा वाड्याला. थांब आता पुढं मी काय म्हणतो तो बघ. किती बुवा गाता तो काय पण, आहे की नाही? काहीतरी नवीन, ह्याची कॉपी त्याची थोडी त्याची थोडी. हा यातला काय रेटारेटी करू नका, काय तो स्वतः जरा चांगला करा, आहे की नाही? म्हणून गवळणीची कटिंग देऊ का म्हणून म्हणायचं आहे. अरे गवळ्याची पोर हाय कमजोर, ही गवळ्याची पोर हाय कमजोर, किती समजावूया घोडीला. मग सांगते होती आई जावाडीला, आई सांगत होती आता तू जा बघ वाडीला. पुढे बघ, अरे गवळ्याची पोर दिसते कमजोर, किती समजावूया घोडीला. होती सांगत आई जवाडीला. मी पण तेच म्हणतोय, ती बोलली तेच म्हणतोय. होती सांगत आई जवाडीला, महीचा मटका कोणी फोडीला. होती सांगत आई जवाडीला, महीचा मटका कोणी फोडीला. आणि आता पेन घे आणि लिव त्या पप्पाला पण ठेव तिथं शेजारी. वरात काढीन दोघांची त्याने घेणार आहे शेजार जरा थांबा. हा त्या ठिकाणी मला सदैव सहकार्य असतात आमचे नमनचे आणि आमचे संदेश बुवा जोगळे, अनुज माटे सर्व आहे काहीतरी. हा तू काय करशील? आणि हलवायची वस्तू माझ्याकडे बाहेर, तुझ्याकडे आहे. असो गमतीचा विषय झाला तो, आहे की नाही? पप्पा नाही काय
म्हणून म्हणायचं शेर अरे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे अरे आज मला बघायचं आहे ही राधा काय करणार आहे अरे झाली झोंबा झोंबी तर नक्की ही हरणार आहे अरे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे आणि जर का झाली झोंबा झोंबी तर ही नक्की हरणार आहे अरे झालेला गरम या कान्हाला पाहून झालेला गरम या किशोरला पाहून ही मागे सरणार आहे आणि जर का केली हिन जास्तीच मस्ती तर हिच दोन्हीवरच माठ हातात मी धरणार आहे माझ्या डोईवरी भरली घागर कान्हा रस्त्याला कोसरे सुपर हिट एक माझी गवळण आहे या ठिकाणी आमच्या बुवांची ऑफर आहे आणि आज मी गवळण गाणार आहे तिला सुद्धा हीच चाल लावले आणि एक माझी गवळण व्हायरल आहे सुंदर अशी एक गवळण आहे दादांची ऑफर आहे म्हणून जराशी गाव ना म्हणून गवळण कशी होती बघा ती गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची अग राधा तू घनश्यामाची गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची मग दृष्ट लागली कुणा कुणाची अग राधे तू घनश्यामाची गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची माझी गवळण अगदी पद्धतशीर लिहून घ्या है की नाही शब्दाला अर्थ हा आहेच तसा विषय आहे बघा म्हणून म्हणायचं आहे हो जाता बाजारी राधा आडल हो जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हा हिच्याव चढल हो लहान होता ती राधा मोठी होती विशेष गवळण पुढे गाल्यावरती सगळ्यांना कळेल बरोबर हा जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हा हिच्याव चढल हो नको तहित घडल हो नको घडल हो शेवटी पाया पडल हो आज किशोर हा हिच्याव चिडल हो 1 2 3 4
त्यानंतर आता विषयाकडे वळायला पाहिजे आहे की नाही. बाईने मला विषय दिलेला आहे आणि काय म्हणते की चिपळूण मध्ये तुमची फाडली काय म्हणते. चिपळूणात बुवा मी कशी बारी केली ती या युट्यूबला कोणी कोणाला काय केलाय ना तो सगळा दिसतोय त्याच्यावर. हा तुला लय अजून घासायला लागेल सगळ्याच बुवाची बारी करायला आहे की नाही. म्हणून काय म्हणायचं आहे की बारी अशी करावी की पब्लिक सारी हसावी लागल. अरे बारी अशी करावी की पब्लिक सारी हसावी लागल. अन सामना पाहून सारी पब्लिक हित बसावी लागल. की सामना बघण्या ही सारी पब्लिक बसावी लागल. आणि या समज बुवाशी बारी कराया वैदही तुला अजून घासावी लागल. 2-3 वर्ष तू आलेस हे माझं एव्हरग्रीन 22वे वर्ष आहे. शक्ती तुला 22 वर्ष माझी घासतोय मी. कळलं का. मला प्रश्न त्यांनी दिलेला आहे आणि म्हणते की परवा आम्ही त्यांना प्रश्न दिला मग त्यांनी तो मोबाईलवर दाखवला आहे की नाही. विषय तिचा मी फोडलेला आहे तेव्हा काम त्याला गुगल काय हा तुला दाखवतो धाम जरा. हा प्रश्न माझा फुटला कारण जर माझा प्रश्न फुटला नसता तर मला हिने आज दुसरा प्रश्न दिला. हा बरोबर. हा बघा गुगलवर पुरावा घेऊन ये का पुरावा पाहिजे तुम्हाला. उत्तर खरं आहे की नाही. हा बाबा हाय गोवा असू द्या. हा जर तो प्रश्न माझा खोटा असता उत्तर खोटं असतं तर मला त्याने आज बदलून प्रश्न दिला नसता. आज त्यांचा विषय आहे मला प्रश्न. एक मधरूमची उंची किती. मधरूम बघतो जरा नंतर टेप घेतो माझा आणि मापतो आणि दुसऱ्या बाजूला सांगतो तुम्हाला. माझा विषय आहे बाईंवर बऱ्याच शायरावरती माझा विषय आहे. जमलं तर हात घाला. पाऊस पण आला एवढ्या. जमलं तर हात घाला नाही तर माझा विषय आहे तसाच ठेवा. विषय सर्वांच्या माहितीसाठी सांगत आहे. त्रेतायुगात हत्तीनं मुंगीचं लग्न केलं तर पूर्वजन्मी ते कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचं नाव सांगा. जमलं तर प्रश्नाला हात घाला नाहीतर माझा विषय जसा आहे तसाच असू द्या. बरोबर ना. युवा सेना शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कोण निलेश पाडवून गापसे लोट्यातून या ठिकाणी आलेले आहेत. 200 वर्षाले दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा जरासा एक चुटकुला देणार आहे. हा तुमचे नाव राहिले का मला. नाव राहिले ना राहिले वाटतं दे लिहून परत. बघा माझा विषयावरती प्रश्नपद छोटासा देत आहे बाईला म्हणून म्हणायचं आहे. अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली. अहो शक्ती तुर्याची सनस बुवाची या वैगईची सनस बुवाची
आज पिंपळीत बारी मोठी वैदई शेलारची सणस बुवाची आज पिंपळीत बारी मोठी माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या पारीत घाली नवीनच विषय दिलेला तिला आणि म्हणते काहीतरी बोलाल तर तुला हिते येऊन मी सोडेल कपडे फाटच तो मारीन मी माझा नाव तो बघू जोडायला तुला 4 वेळ घ्यावं लागतील अजून काय हा जोडायचं काम तुझं काय हा हे बघ पोरा काय म्हणतात आधी बोलायची पोरीला जरा अजून जपून ठेवा नाहीतर लावून टाकतील ठेवा हा गाणे काय म्हणतायत आणि म्हणताय मी खेळची वाघीण आहे वाघीण फाडून टाकीन तू फाडून टाकीन ना मी तुझी शाप काढून टाकीन आणि वाघीण म्हणते मी तरी बाबा ऐकलंय मांजराला मांजर झाला म्हणजे कुत्रीला कुत्रा झाला माणसाला माणूस झाला आता ही म्हणते मी वाघीण मग बाई पप्पांना विचार वाघ घराकडे आलेला विषयाला पटणार का माझं म्हणणं मला वाटतं बिबट्या नसेल ब्लॅक पॅन्थर आला असेल कलर म्हणणं वाटतं काय वागीन वागीन अशी हगवीन नाही तर मला तू म्हणते हा असा कसा हा जन्म आला तू गाडवा काढवा आडवा आणि याच्या अंडाला धरून माडवा बघितलंच काय कधी लोकांना काय सांगायची गरज नाही चांडाला काय म्हणतेस असो आहे की नाही आता वय आहे तुझं तुला तेच दिसणार आहे की नाही स्वप्न म्हणजे आपलं ध्यानी म्हणजे स्वप्न दिसे तेच मनात बसे आहे की नाही पाहिजे जाताना खा मी देतो गाडबेड घालून त्याची म्हणून त्यांच्या गाण्याला कटिंग कशी देतो बघा चांडाला धरून पडवा म्हणजे ना चांडाला बाकी काय नाही आणि मी पण तेच म्हणतो चांडाला हा म्हणून विषय काय बघा चांगला वेगळी बाणा तो बघाणा रणात काढायला सांगून काही ऐकन बाई आता उठली ही भांडायला सांगून काही ऐकन बाई ही आता उठली भांडायला मग काळ फासून तोंडाला खाली धरतीच्या अंडाला काळ फासून तोंडाला धरती खाली अंडाला पिंपरी गावामध्ये तुझी ढोलकी आज मी वाजवणार आहे
जर झाली सकाळ तर संध्याकाळी सांज होणार आहे. या पिंपलीचा स्टेज आज हा सणच बुवा गाजवणार आहे. आणि या वैदई शेलारीचं गजकरण अजून थोडं खांजवणार आहे. तुझ्या बाबाला काय बोलू नको, तुझ्या बाबाला आता हिचा आडनाव काय आहे? काय शेला. आपण शेला माहितीये का? शेला कमरेला गुंडलतो म्हणजे शेला माहितीये ना. मग तेव्हाचा विषय काय माहितीये का? लढाईला मावळे गेलेले. कुठे गेलेले? लढाईला. लढाईला ते गड जिंकून आले आणि त्या आनंदात एकाचा शेला कुठे पडतो? दरीत जातो. शेला दरीत गेलाय. हा पडतो. मग तो दुसरा काय म्हणतो? गप्पस जाऊ दे ना, गेलाय तो गेलाय, है की नाही? म्हणून शेलार जरा घ्या, तुम्हाला देतो टिचकी. काय झिंगा झाडांच्या दुसऱ्या वारीत झाला तुम्ही, है की नाही? आपण अशी नाही सोडणार तुम्हाला. म्हणून म्हणायचंय बघा, हे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला हे गड जिंकून आला रे अन्न घोटाळा झाला रे. हे गड जिंकून आला रे अन्न घोटाळा झाला रे. बघा बघा नशेला रे, बघा बघा नशेला रे. तो म्हणतोय दुसरा, गपो गप गपो, काय बोलू नको. बघा बघा नशेला रे, गपो दर्यात गेला रे. बघा बघा नशेला रे, दर्यात गेला रे. दर्यातच टाकली ना तर जाताना कालव्यात टाकील. हा आणि खाली चिपळूणात काढील बाहेर. बरोबर? ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं बरोबर ना, त्याच पद्धतीनं वैदेहीलाही आपण सहकार्य करा. इथे जर येऊन कुठली गाणी कसली पण मारशील बिना शास्त्राची तर माझ्याकडं बऱ्याच वर्षाच्या डायरी आहेत. मी माझी खालची पोती काढीन हा दुसऱ्या वारी, माहिती नाही? त्यामुळे घासून सोनूला नोनूला हिला दुसऱ्या वारीत देतो मी. चकुला सोनूला दुसऱ्या बारीत देतो. वेळेचं पण बनणार आहे बरोबर ना. कार्यक्रम पण वेळेत झाला पाहिजे. त्याप्रमाणे मला सहकार्य केला तसं बाईला सुद्धा करा. तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो शेवटपर्यंत सगळ्यांनी मला सुद्धा सहकार्य करा. धन्यवाद.